त्यांचे पट्टे शिष्य आहेत संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांचा. संत नामदेव महाराज या अभंगातून असं व्यक्त करतायत, या अभंगातून संत नामदेव महाराज देवाच्या दरबारामध्ये मागणी मागतायत, देवाच्या दरबारामध्ये इच्छा प्रकट करतायत, देवाच्या दरबारामध्ये प्रार्थना करतायत. आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं म्हणजे देवाच्या दरबारामध्ये मागणी मागतायत. या अभंगाद्वारे संत नामदेव महाराज देवाच्या दरबारामध्ये मागतात. या अभंगातला पहिला प्रश्न असा आहे की साधू कधीच मागत नाही, साधू कधीच मागत नाही. खरं तर या अभंगाच्या दृष्टीने तीन प्रकार पडतात. खरं तर या विश्वामध्ये कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं, कायम कुणाजवळ तरी मागतो त्याला मनुष्य म्हणावं, आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं. मंदिरात गेलं की हात जोडायला लावतो तो देव आहे, मंदिरात गेलं की मागायला लावतो तो देव आहे. कधीच मागत नाही, साधू आहे, आणि कायम कितीही जवळ असू द्या, ठेवायला जागा नसू द्या तरी मागतच राहतो. 50 वर्षाची आमदारकी असू द्या नाही तर 75 वर्षाची असू द्या, तरी प्रत्येक 5 वर्षाला हात जोडतो तो मनुष्य. मला द्या, मला मतदान करा, किती असू द्या महाराज, ठेवायला जागा नसू द्या, अहो कीर्तनकार असू द्या नाहीतर गायक वादक असू द्या, चोपदार असू द्या नाही तर विनेकरी असू द्या, माणूस म्हणून जन्माला आला की मागणारच, पाकिट मागणारच. काय रोहित महाराज तुम्ही मागून घेता का जास्त आज? नाही, जाऊ द्या महाराज, वारकरी संप्रदाय मनुष्य आहे तो महाराज, दुसरं काही कारण नाही. माणूस म्हणून जन्माला आला की मागणं हा माणसाचा स्वभाव आहे महाराज. मी तुम्हाला खरंच सांगतो, आमच्या माता माऊल्यांची संख्या फार जास्त आहे बरं का कीर्तनामध्ये. तुम्ही देवाच्या मंदिरात जातात, रोज आमच्या माता माऊल्या रोज देवाच्या मंदिरामध्ये, रोज देवाच्या मंदिरामध्ये देवाकडे मागतात. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, कायम मागतो तो मनुष्य आहे, कायम मागायला लावतो तो भगवान आहे. पण या जगामध्ये, या विश्वामध्ये असा एक वर्ग आहे तो कधीच मागत नाही, कधीच मागत नाही. त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. तुकोबर आहे तर एके ठिकाणी असं म्हणतात की कुणाकडे काहीतरी मागणं सुद्धा आमच्या करता अनुचित आहे, कारण ती आमच्या वडिलांची परंपरा आहे. काही मागणे मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. संत मागत नाही, तुका म्हणे करे ब्रह्मांड ठिंगणे, हा तपसरी जिणे दिगत्याचे, किंवा तुझे दास्य करू आणि का मागू खावया, दिग झाले जिणे माझे पंढरीराया. किती प्रमाण सांगू, साधू मागत नाही. मग साधू जर मागत नाही तर मग प्रश्न असा आहे, एवढ्या वर्षापासून तुमच्या कंडारी गावामध्ये सप्ते होतात आणि एवढ्या वर्षापासून जागराच्या कीर्तनाच्या दिवशी मागणीचा अभंग आहे, असं कसं काय बोलता महाराज? अभंग तर साधूचाच घेतलाय आणि तुम्हीच सांगताय साधू मागत नाही. मग साधू जर मागत नाही तर सप्त्यामध्ये 7वं कीर्तन मागणीचं असतं, मग शेवटच्या दिवशी मागणी का आली? मागणी पण अभंग का तयार झाला? साधू तर मागत नाही, तुम्ही आत्ताच सांगितलं कीर्तनामध्ये साधू मागत नाही, मग मागणीचा अभंग कसा तयार झाला? हेची देवा पै मागत, हेची दान देगा देवा, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, मागणे ते एक तुझ प्रती आहे. हे सगळे